अमरावती शहरात संवेदनशील वातावरण पाहता 15 दिवसांकरता पोलीस आयुक्तांनी कलम 37 लागू केला आहे। या 15 दिवसांमध्ये कोणालाही मोर्चे, शोभायात्रा, रॅली किंवा आंदोलन करता येणार नाही, असे आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी नुकतेच काढले आहेत। माणिकराव धंदळे 23 मे रोजी त्यांच्या मागण्यांसाठी भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी बसणार आहेत। तसंच 25 मे रोजी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने मजुरांविरोधात लॉकडाऊनमध्ये बनवलेले कायदे परत घ्यावे या मागणीसाठी भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय। मात्र यास परवानगी देण्यात आली नाही। तर आरक्षणासंदर्भात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणं तसंच इंधन दरवाढी विरोधात आंदोलन, मशिदीवरील भोंगे काढण्यासंदर्भात आंदोलन अशी विविध आंदोलनं आयोजित करण्यात आली आहेत। यामुळे पोलीस आयुक्तालयात अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणी कोणत्याही क्षुल्लक कारणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। यामुळे शहरातील परिस्थिती अबाधित राहावी यासाठी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी 17 ते 31 मे पर्यंत 15 दिवसांसाठी शहरात कलम 37(1) लागू केला आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या यंदाच्या उन्हाळी परीक्षा 1 जून पासून घेण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत। विद्यापीठांतर्गत अंदाजे 2.25 लाख विद्यार्थी परीक्षा देतील असा अंदाज आहे। या ऑफलाईन परीक्षेत कोणतेही प्रश्न सोडवल्यास त्याचं गुणांकन केलं जाईल असं विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे। यंदा उन्हाळी ऑफलाईन परीक्षेत कोणतेही प्रश्न सोडवल्यास त्याचं गणांकन केलं जाणार आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न सोडवण्याची मुभा आणि सुविधा देण्यात आली आहे। विद्यापीठ स्तरावरील समसत्राच्या आणि वार्षिक पद्धतीतील नियमित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वर्णनात्मक पद्धतीच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाद्वारे पुरवण्यात येतील। प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रति तासाला प्रचलित वेळेपेक्षा 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल। प्रश्नपत्रिकेत किंवा अथवा ऑर अंतर्गत असलेले दोन्ही प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतील। या दोन्ही प्रश्नांचं मूल्यांकन होईल। एकूण प्रश्न मिळून प्रश्नपत्रिका 160 गुणांची होत असेल तर विद्यार्थ्यांना कोणत्याही 80 गुणांचे प्रश्न सोडवावे लागतील। वाढत्या महागाईच्या विरोधात अमरावतीत शिवसेनेतर्फे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी सिलेंडरची प्रतिकात्मक शोभायात्रा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। महागाईने जनता हैराण झाली आहे, त्यामुळे केंद्र सरकार विरोधात अमरावती जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। यावेळी सिलेंडरची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली होती आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। अमरावतीच्या गर्ल्स चौकातून शिवसेनेचं हे आंदोलन सुरू झालं। यावेळी हातात पेट्रोल आणि डिझेलचे लक्षवेधी फलक घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। सिलेंडरवर अंत्यसंस्कार करत केंद्र सरकार विरोधात बोंब ठोकून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली। सिलेंडर, पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्षातर्फे देखील महागाईच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात पोवाडे आणि चित्रपटांच्या चालीवर उपहासात्मक गाणी म्हणून रोष व्यक्त केला। महागाईनं केला घोर, पेट्रोल गेलं सम्राटा हो बर, कसं सरकार आहे हो चोर, मस्ती गरीबाची ही पोर, मस्ती गरीबाची ही पोर। आपण बघताय अख्खा देश महागाईनं हैराण झालेले आहे। आज आम्ही अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर आणि ग्रामीणच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला माहिती आहे की महागाईमुळे सगळ्या लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे। एकीकडे आमचं जेव्हा सरकार होतं आघाडी सरकार, त्यावेळेस हेच लोक म्हणायचे, आदरणीय मोदीजी म्हणायचे, बहुत हो गई महंगाई की बार, अब के बार मोदी सरकार। परंतु आता जेव्हा पेट्रोल हे 120 रुपये झाले आणि गॅस सिलेंडर 1000 रुपये झाला आहे, तरी मोदीजींनी मौन व्रत धारण केलं आहे, त्याच्यावर काहीही बोलायला तयार नाही। लोकांचं लक्ष दुसरीकडे कन्वर्ट व्हावं याकरिता ते वेगवेगळे स्टंटबाजी करतात। हनुमान चालीसा असो, भोंगे असो, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार करतात। आम्हाला एकच म्हणायचं आहे, मोदीजी हे स्टंटबाजी बंद करा आणि तुम्ही जे नेहमी म्हणता की चाय पे चर्चा, चाय पे चर्चा, अरे चाय पे चर्चा बंद करा। कारण चहा करायसाठी लोकांजवळ गॅस सिलेंडर राहिलेलं नाही आहे। चहा जर पीत बसले तर खायला त्यांचा प्रॉब्लेम येणार आहे। म्हणून आता तुम्ही चाय पे चर्चा बंद करून महागाई पे चर्चा सुरू करा आणि गॅस सिलेंडर, रोज आपल्या युवकांना रोजगार आणि पेट्रोलचे दर कमी होईपर्यंत आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे असो, आमच्या विद्याताई चव्हाण
प्रदेश अध्यक्ष तसेच आमचे वर्षातील निकम आम्ही यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करत राहू. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ यावर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित PDMMCच्या सभागृहात आयोजित करण्यात आलाय. तापमानातील वाढ आणि संभाव्य पाऊस या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं विद्यापीठ प्रशासनाचं म्हणणं आहे. तर विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासात दीक्षांत समारोह हा पहिल्यांदाच विद्यापीठाच्या परिसराच्या बाहेर घेतला जात असल्यानं शिक्षण क्षेत्रात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे संचालित PDMCच्या सभागृहात 25 मे रोजी हा कार्यक्रम पार पडेल. विद्यापीठाचा आतापर्यंतचा दीक्षांत सोहळा हा हिवाळ्याच्या दिवसात घेतला जायचा. यामुळे विद्यापीठ परिसरातील खुल्या प्रांगणात मंडप उभा करून कार्यक्रमाची व्यवस्था केली जायची. मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हा कार्यक्रम बंद सभागृहातच व्हावा असा सूर प्राधिकरणांचा होता. यातही विद्यापीठाचे डॉक्टर KG देशमुख सभागृह हे आसन क्षमतेच्या दृष्टीनं पुरेसं नसल्यामुळे त्या ठिकाणी आयोजन करणं शक्य नव्हतं. यामुळे हा सोहळा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नवनिर्मित सभागृहात पार पडेल. या सभागृहाची आसन क्षमता 1,500 लोकसंख्येची असून भोजनासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे मोठी जागा शिल्लक आहे. यामुळे एखादं प्रशस्त सभागृह स्वतः विद्यापीठानं निर्माण करावं असा स्वर या निमित्तानं उमटतोय. शिक्षण वर्तुळातील काही दिग्गजांनी ही गरज अधोरेखित केली असून विद्यापीठानं 1,500 आसन क्षमतेचं सभागृह उभं करावं अशी मागणी या निमित्तानं केली जाते. महाराष्ट्र राज्य विधानमंडळ विमुक्ती जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीनं श्री क्षेत्र नागरवाडी इथं सदिच्छा भेट दिली. VJNT राज्य विधानमंडळ समितीचे प्रमुख आमदार शांतारामजी मोरे, आमदार बळवंतराव वानखेडे, आमदार संजयजी दौंड, आमदार सुरेशराव भोळे, अप्पर सचिव मंगेशराव पिसाळ, कक्ष अधिकारी विनोद राठोड, आश्रमशाळेचे संचालक बापूसाहेब देशमुख आणि सेवक मंडळींनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात मान्यवरांचं औक्षवण करत शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य स्वागत केलं. या शुभप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते गाडगेबाबांच्या मूर्तीचं पूजन आणि माल्यार्पण करण्यात आलं. यावेळी संचालक श्री बापूसाहेब देशमुख यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करत गाडगेबाबांच्या सेवा कार्याला उजाळा दिला. नागरवाडी इंद्रभवनाची विकासाकडे सुरू असलेली वाटचाल, मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांकरिता संस्थेचे सुरू असलेले ज्ञानदानाचे कार्य, बाबांच्या संदेशाप्रमाणे सुरू असलेल्या सेवाभावी उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान समितीनं शालेय परिसराची पाहणी केली. दरम्यान त्यांनी आश्रमशाळेतील सुविधांची स्तुती करत खऱ्या अर्थानं समाधान व्यक्त केलं. अमरावती शहरात सद्यस्थितीमध्ये अति धोकादायक श्रेणीत मोडणाऱ्या इमारतींची संख्या 50पेक्षा जास्त आहे. पावसाळ्याच्या दिवसात संभाव्य धोका टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातर्फे या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या इमारती राहण्यास योग्य नसल्यामुळे त्यांचा विद्युत तसंच पाणी पुरवठा बंद करून कारवाई केली जाणार आहे. पावसाळा सुरू झाला की एखादी जीर्ण इमारत कोसळते, मात्र ती त्याआधीच रिक्त करून घेतल्यानं जीव आणि वित्तहानी देखील टळते. अमरावती शहरात सद्यस्थितीत या श्रेणीत मोडणाऱ्या म्हणजेच अतिधोकादायक इमारती 50च्या वर आहे. त्या रिक्त करण्यासाठी मनपा बांधकाम विभागातर्फे इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या इमारती राहण्यास योग्य नसल्यामुळे त्यांचा विद्युत आणि पाणी पुरवठा बंद करून कारवाई केली जाणार आहे. अमरावती शहरातील जीर्ण इमारतींची 4 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. C1, C2A म्हणजे रिक्त करून पुन्हा त्यांची दुरुस्ती करणे अशा 56 इमारती आहे. त्याचप्रमाणे C2B श्रेणीत 35 इमारती आहे. त्या रिक्त न करता त्यांची दुरुस्ती करता येते. तसंच C3 श्रेणीत 10 इमारती असून त्यांची किरकोळ दुरुस्ती केली जाते. अमरावती शहरात सर्वाधिक 32 अतिधोकादायक इमारती या झोन क्रमांक 1 मध्ये आहे, तर झोन क्रमांक 5 मध्ये अशा 9 इमारती आहे. त्याचप्रमाणे रिक्त करून दुरुस्ती करता येईल अशाही सर्वाधिक इमारती झोन क्रमांक 1 मध्ये आहे आणि अशा इमारतींची संख्या 32 आहे. त्याखालोखाल 20 इमारती झोन क्रमांक 5 मध्ये आहे. C1 श्रेणीतील इमारती जमीनदोस्त करण्याशिवाय पर्याय नाही. अमरावती शहरात C1 श्रेणीतील 50 इमारती असून त्या फारच जुन्या आणि जर्जर स्थितीत आहे. त्या जमीनदोस्त करण्याशिवाय पर्याय नाही. त्या पावसाळ्यात कोसळण्याची जास्त शक्यता आहे. या इमारती शेजारच्या इमारतींवर कोसळण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्या मनपाद्वारे जमीनदोस्त केल्या जातात आणि त्यापूर्वी इमारत मालकांना नोटीस बजावली जाते. आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी राज्यभरातून पालख्या रवाना होत असतात. शेगावात श्री संत गजानन महाराजांची पालखी 6 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पालखीचं हे 53वं वर्ष असून गज आणि अश्वांसह शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आषाढी एकादशीच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेकडो पालख्या दरवर्षी मार्गस्थ होतात. मात्र कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात शासनाच्या आदेशांमुळे पालख्या पंढरपुरात गेल्या नव्हत्या.
मात्र आता कोरोना गेल्यामुळं पुन्हा या पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहेत. यामध्ये विदर्भातून सर्वात मोठी दिंडी ही शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानची असल्याचा नावलौकिक आहे. दरवर्षीप्रमाणे पालखीसोबत जवळपास 500 वारकऱ्यांसह रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर, ट्रकमध्ये खाण्यापिण्याचं साहित्य, वैद्यकीय सेवा, पावसाळी साहित्य इत्यादी राहणार आहे. श्रींची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परभणी, परळी, वैजनाथ, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गानं एकूण 750 किलोमीटर प्रवास करून आषाढ शुक्ल 9 शुक्रवार दिनांक 8 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर इथं मुक्कामास पोहोचेल. तर 13 जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगावकरता परतीच्या मार्गानं प्रस्थान करेल. श्रीवल्ली मराठी व्हर्जन करणाऱ्या विजय खंडारे यांच्या नवीन वऱ्हाडी गीताचं चित्रीकरण अमरावतीत नुकतंच पूर्ण झालं. हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्टीटास्क फिल्म प्रोडक्शन अमरावती प्रस्तुत उगीमुगी या आगामी वऱ्हाडी गीताचं चित्रीकरण धानोरा पूर्णा गावी संपन्न झालं. या गीताचे दिग्दर्शक आणि गीतकार सागर भोंगे आहेत. सहदिग्दर्शक आशिष सुंदरकर, कला दिग्दर्शक सुधीर पेंडसे, छायांकन संकलन कीर्ती नंदन इंगोले, संगीत चेतन ठाकूर यांनी दिलं आहे. तर रंगभूषा विनय भगत यांची आहे. श्रीवल्ली मराठी व्हर्जन करणारे विजय खंडारे हे यात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तसंच श्रुतिका गावंडे ही सुद्धा असणार आहे. तर सहकलाकार श्रद्धा गजबे, ललिता वानखेडे, नितेश कथे, सुधीर पेंडसे, भूषण जोंधळे, सुमित तिजारे, मनीष पतंगराय, आशिष सुंदरकर, विशाल वानखेडे, गौरव प्रधान हे राहणार आहेत. तर हे गीत भूषण जोंधळे आणि अवंतिका मानकर यांनी गायलंय. लवकरच हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमरावतीत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे महिला टेलर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा शुक्रवारी समारोप झाला. बँक ऑफ महाराष्ट्र आणि ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे 30 दिवसीय महिला टेलर प्रशिक्षणाचा समारोप शुक्रवारी झाला. या प्रशिक्षण शिबिरात 30 महिलांनी सहभाग घेतला होता. महिला प्रशिक्षणार्थींना राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. प्रशिक्षण कालावधीत महिलांनी वेगवेगळे ड्रेस, ब्लाऊज आणि इतर कपडे शिवण्याचं प्रशिक्षण घेतलं. समारोपीय कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त अधिकारी रामभाऊ ताजने, रेखा खंडाळे आणि प्रशिक्षक माया हेगू उपस्थित होत्या. प्रशिक्षण संस्थेचे संचालक निखिल भस्मे यांनी महिला प्रशिक्षणार्थींना प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा, कर्ज प्रकरण बँकेत कसं प्रस्तुत करावं, बँकेला आपल्या व्यवसायातून कसा नफा होईल, हे बँक व्यवस्थापकाला कसं पटवून सांगायचं याबद्दल मार्गदर्शन केलं. तर महिलांनी नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा आणि आपल्यासोबत दुसऱ्या बेरोजगार महिलांना रोजगार द्यावा, असं मार्गदर्शन रामभाऊ ताजने यांनी केलं. आपण इथे महाबँक आरसीटी द्वारा महिला प्रशिक्षण घेत आहोत. इथून बऱ्याच ठिकाणाहून महिला हे आलेल्या आहेत आणि सुरुवात आपली 30 दिवसाचा हा कोर्स असून 20 तारखेपासून हा आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी प्रत्येकाची ओळख झालेली आहे. आपल्याला मावरे सरांनी एक गेम घेऊन प्रत्येकाची ओळख करून दिलेली आहे. तसेच माया मॅमनी आपल्याला आपल्या प्रशिक्षणाच्या माया मॅमनी प्रत्येकाला मशीन कशी चालवायची यापासून तर आपण शिवण क्लास पूर्ण कसा केलेला आहे हे आम्ही यातून शिकलो आहे. तसेच निखिल सरांनी आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण तयार करून कसा रेडी करायचा हे सांगितलं. बँकेची पूर्ण माहिती दिली आणि आम्ही ती पूर्णपणे समजून घेतलेली आहे आणि इथून पूर्ण समोर बिझनेस कसा सेटअप करायचा हे आम्हाला पूर्णपणे कळालेलं आहे. तसेच महिलांच्या ज्याही काही अडचणी येतात, ज्याही काही बिझनेससाठी प्रॉब्लेम येतात, आम्हाला निखिल सर, माया मॅम, मावळे सर तसेच अनिता मॅमनी सुद्धा पूर्ण सपोर्ट केलेला आहे.